नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या बोरविहीर नळडाणा मार्गाच्या भरावासाठी 2 लाख ब्रास गौण खनिजाची खुलेआम चोरी होत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. मात्र ही चोरी होत असताना महसूल विभागासह पोलीस प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. येत्या 8 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या नुकसान भरपाईचे तसेच गौण खनिजाच्या रॉयल्टी चोरीचा प्रश्न निकाली न काढल्यास दिल्लीत संबंधित खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात याबाबत आपण दाद मागणार असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले आहे. सुरू असलेल्या गौण खनिजाच्या लुटीचा गुगल मॅप लावून जर सर्वे केला तर बोरविहीर ते नळडाणा या टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या रेल्वे मार्गामध्ये आज कमीत कमी 2 लाख ब्रास भराव झालेला आहे आणि टोटल भराव हा 8 लाख ब्रास आहे. मी माहिती घेतली अधिकृतरित्या ते त्यांनी किती ब्रासच्या आतापर्यंत रॉयल्टी भरली तर साधारणतः 15,000 ब्रासची रॉयल्टी होती. असं असताना आणि अशा पद्धतीच्या तक्रारी काही ग्रामपंचायतींनी केलेली आहे कलेक्टरांकडे, काही व्यक्तिगत लोक केले आहे, पण कलेक्टर अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. इकडे शेतकऱ्यांच्या जमिनी त्या करोडोल भावाने विकत घ्यायचं आणि त्याचा जो भराव निघतो तो मात्र 600 रुपये ब्रासने विकायचा. म्हणजे सरकार धंदा करायला बसले का? माझ्या माहितीप्रमाणे आणि मला कोणी चुकीची माहिती देते या संबंध प्रकरणामध्ये साधारणतः 24 कोटी रुपयांची अफरातफर झाली. मी हिशोब दिला आहे तुम्हाला. 2 ठिकाणी जिल्हाधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी मान्य केले की या भागातून 15,000 ब्रासची चोरी झाली आहे. लेखी मान्य केलं. काय केलं तुम्ही त्यासह? हीच परिस्थिती वाळूबद्दल आहे. शिरपूर तालुक्यामध्ये तापी काठावरची वाळू हे एकेका ट्रकमध्ये 50-50 टन भरून मध्य प्रदेशात जाते. माझ्या माहितगाराने सांगितलं की रोज 250 ते 300 ट्रक जातात आणि त्या सर्व रात्रीच्या वेळी जातात. कुठे CCTV कॅमेरे लावलेले आहेत,
सगळीकडे पोखराला वापरतात. नदीमध्ये पंप लावलेले आहेत. त्याचा अर्थ तुम्ही लूट करा, आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असाच होतो. मी याच्याबद्दल माझी प्रकृती साथ देत नसली तरी सुद्धा दिल्लीला जाऊन एकाही मंत्र्याला भेटणार नाही, सचिवांना भेटणार नाही आणि एक पब्लिक ग्रीव्हन्स कमिटी असते लोकसभेची, त्या कमिटीच्या चेअरमॅनला जाऊन भेटणार. याशिवाय आर्टिकल 32 मध्ये हे वकील आहेत आपल्याकडे, तुम्ही आहात असे प्रोव्हिजन आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट विरुद्ध तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जावं लागतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी सुद्धा माझा संपर्क झाला आहे आणि लोकहितार्थ त्यांनी ही याचिका दाखल करायचं परवाच्या दिवशी मला मान्य केले. तेव्हा माझी तुम्हाला एवढी विनंती आहे की जो मालक आहे त्याच्या अजून ओळख द्यायचा आहे आणि फायदा मात्र हा अवैध धंदा करणारी, नंबर 2चे धंदे करणारी, समाजकंटक ज्यांना म्हणता येईल अशांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना श्रीमंत करायचं असा कार्यक्रम आहे. मी उघड आरोप केला की कलेक्टर आणि SP व्हायचं असेल धुळ्याला तर 3 कोटी रुपये द्यावे लागतात. अर्थात मी केलेला आरोप अतिशय गंभीर आहे, अतिशय संवेदनशील आहे. त्याने जाहीर करायला पाहिजे होते. ते असे का आम्हाला पैसे आम्ही घेत नाही, पण नव्या येणाऱ्या GSTकडनं आत्तापर्यंत 1.5 कोटी रुपये त्याच्यापर्यंत पोचले, 1.5 पोचायचे. मी उल्लेख केला मागच्या एका पत्रकामध्ये की आपल्या इथले SP श्रीकांत ढोबळे यांनी 307 गुन्हे नोंदवलेले आहेत. विमान घुसका, मस्का, सरचा या हायवेवर जाणाऱ्या गाड्या अडवून होणारी लूट आणि भंगारमध्ये गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये होणारी चोरी, रिसायकल पाच तिथे असे बोलावून बांधले आहेत. एका वेळेला 10 गाड्या वगैरे होतात. काय चौकशी केली याची तुम्हाला आठवण असेल तर नसेल करायची. ज्या वेळेला झोरी इथे आली त्या जणीचे सगळे
11 वर्षी स्पेअर पार्टची दुकानं बंद केली होती भंगारवाल्याची. आणि मग अशी काय जादू झाली की 15 दिवस 3 आठवडे बंद शहर जायच्याला सुरू झाले. त्यांनी काही जळलं दिली आता. त्यांचं काय कसे आशीर्वाद सुरू केले. अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यात तुम्ही हजर होते. जयपूरमध्ये एका लॉजवर झाड टाकून त्या ठिकाणी अनैतिक व्यवसाय चालतो म्हणून खूप मोठमोठ्या बातम्या छापल्या, मुलाखती पसरल्या. तुझा गुन्हा जर नोंदलेला आहे का? गुन्हा सुद्धा नोंदलेला आहे. विजेला एका 12 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे करून तिला पोटात टाकलं आणि 8 दिवसात एका शेतात ती सापडली. तशीच घटना साखळी तालुक्यात मागच्या 15 दिवसापूर्वी घडली. त्याची कुठेही नोंद घेतलेली नाही. त्या आपल्याला कळालेल्या गोष्टी न कळालेल्या किती आहेत. आता असा माणूस जर तुझ्या जळगाव जाणार असेल तर त्या जळगावचं कल्याण परमेश्वर सुद्धा करू शकणार हो. कारण आपल्या जिल्ह्यात परमेश्वराने हात शकले. प्रामुख्याने स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगतो. माझा आरोप आणि आक्षेप धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांचे सगळे नावे फेटाळायची आणि श्रीमंतांचे ॲडव्हान्स बुकिंग करण्याचे नावे मान्य करायचे. मी तुम्हाला एक पत्रकार म्हणून माहिती देतो. जळगाव जिल्ह्याच्या एका वकिलाच्या नावावर त्यांनी केसेस केलेल्या केसेससाठी 165 कोटी रुपये आलेले आहेत आणि विड्रॉ पण झाले. काय आता आमच्याकडे डिटेल आहे. आमच्याकडे काय चाललंय काय ते तेव्हा आपण सगळ्यांनी या गंभीर विषयांकडे लक्ष द्यावं. आणि एवढीच विनंती करू शकतो आम्ही. यापेक्षा जास्त. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.